मी नरेंद्र शंकर पारखे प्रभाग क्रमांक 38 मध्ये या गटामध्ये उमेदवार म्हणून उभा आहे। कारण त्याचं सांगतो की 2004 पासून या वस्तीत मी राहतोय। सामान्य प्रश्न म्हणजे साधे ड्रेनेज लाईन सारखी इथं म्हणजे आपण आरोग्य शिक्षण हे मोठमोठे विषय सोडून द्या, आम्ही अजून आरोग्याचे विषय तर येण्याच्या अगोदर जी ड्रेनेज लाईन राहते तिथंच आम्ही खितपत पडलो। शिक्षण मोठमोठ्या गप्पा करायला मला वेळच नाही, मी पत्रकार जरूर आहे, पण जर मूलभूत प्रश्न असा आहे की आरोग्य माणसाचं नीट राहण्यासाठी ड्रेनेज लाईन पावसाची लाईन घ्या नीट पाहिजे। तुमच्या विकास योजना करताना त्याचा अभ्यास केला पाहिजे। मला खेळ यासाठी वाटतं की इलेक्शन आलं की कोणतरी रोड बनवाय बघतो आणि मग ते वरती झालर लावतो। माझं घर पहिल्यांदा इतकं होतं, आता ते एवढं खाली गेलं की रोडाची तारा जामली। आणि बऱ्यापैकी हा भाग असा आहे की पठार भाग असल्यामुळे पाणी जे पावसाचं पाणी येतं त्या पावसाच्यामुळे माणसाच्या घरात पाणी घुसतं। त्या सगळ्या म्हणजे मला माझ्या घरात घुसते। कारण काही लोक म्हणतात तुम्ही काय घर घेतलं, आता घर घेतलं आमची ऐपत्तीच होती ना, घर विकत होता तुम्हीच, घर घेतलं मी ते, पण त्याला माझी चुकी नाही ना, माझी परिस्थितीनुसार घर घेतलं, ते घर घेतलं पण त्याचा सुविधेचा अभाव एवढा आहे। आणि 25 वर्ष वाट बघितली तर इलेक्शनच्या पिरियडलाच फक्त रोड होतो माझा। लाईट गेली ना सर, वाईट एवढं लाईट गेली तर तिला 4 वेळा फोन झाल्यावर पण तो म्हणतो करतो ना, म्हणजे माझ्या उपकार। जेव्हा मी पत्रकार म्हणून सांगतो तेव्हा कधीतरी तो म्हणतो बरोबर सर करतो। म्हणजे पत्रकार असला म्हणून थोडीशी का बाकी त्यांची सगळी वाटत लावायची। शिक्षण घ्या, मग आमच्या इथं बऱ्यापैकी अशी म्हणजे मध्यमवर्गीत लोक आहेत, खाऊन पिऊन सुखी आहेत बिचारे। 2004 ला आलो, नवरात्रोत्सव करायचं की सोमवारी यावं, एकत्र यायला कारण लागतं, तर तिथं दुर्गा मातेचं मंदिर वगैरे बांधलं। नंतर इथं सर्व सामाजिक लोक आहेत आणि सर्व महापुरुषांच्या जयंत्या विश्व फाउंडेशनच्या वतीने केलं। हे सगळं जाताना मला एक खत वाटायची की कुठपर्यंत कमी पडतं। मी साध्या योजना नाही येतं, मी शासकीय योजना राबवल्या, या सगळ्यात नाही झालं। नंतर जेव्हा इलेक्शनच्या वेळेस मी 2-3 अनुभव तसेच घेतले, म्हणलं नाही। मग ही सामान्य जनता मला म्हणली भाऊ मी अरे माझ्याकडे पैसे नाही बाबांनो, कोण पैसे देणार? यांनी 1-1 रुपया काढला, यांनी 1-1 रुपये दिले तुम्हाला। मी माझा हिशोब मी त्या मॅडमला विचार केला तर मला इलेक्शन काय माहित नसतं काय का, कॉर्पोरेशनचं इलेक्शन कसल्या प्रकारे, तर ते एबी फॉर्म। मग मी वंचित विकास आघाडी यांनी आमचे सोनी कांबळे वगैरे यांनी म्हणले भाऊ ऐका की तुम्ही तुमच्या ग्रुपला असतो पण मी आहे तिथं, मला तर मी तिथं कळवलंय की बाबा आहे एक माणूस तो खरोखर वंचितांचं काम करतोय। तर मी म्हणलं बाबा आता माझ्याकडे तर काय करतोय, खरंच वंचित विकास आघाडीचा मी आभारी आहे की त्यांनी मला रुपये नव्हताच तर मी काय देणार, रुपये नव्हताच तर काय देणार। त्यांनी मला तिकीट दिलं आणि मला म्हणलं तुम्ही खरोखर वागताय तसे म्हणून आम्ही देतो, नाही तर आम्ही पैशासाठी कुणालाही तिकीट देत नाही, आम्ही 1 रुपया पैशाचं तिकीट देत नाही। पण तुमचा समाज तुमच्या सोबत आहे, तुमची वस्ती तुमच्या सोबत आहे, या दृष्टीने त्यांनी मला तिकीट दिलं। मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो। आणि मी इथल्या ज्या योजना आहे त्या मूलभूत योजना आहे, म्हणलं ना शाळा तुमचं लघु उद्योग हे सगळं झालं, कारण मी उद्योजक मेळावे घेतले, रक्तदान शिबिर घेतलं। रक्तदान शिबिरला लोक काय आमिष दाखवतात, मी एकच म्हणलो बाबा तुझ्या घरासाठी लागणारी बाटली तू दे। सकाळ पेपर केसरी पेपर यांनी माझी दखल घेतली त्या कार्यक्रमाची, ते रक्तदान शिबिर झालं। मग नवरात्रमध्ये साड्या येतात बघा लोकांना, म्हणजे देवीला लोकांना म्हणलं म्हणजे देवीला साड्या येतात, तर मी त्या साड्या लोक म्हणले मी लाव, अरे बाबा मी ना इथं गरीब जनता आहे माझी, त्या साड्या मी लोकांना कशा वाटतं बा गरीब कोण महिला माझी ते बहिणीला घेऊन जा, तिला बरं वाटतं देवीची साडी मिळाली, माझ्या दृष्टीने तिला साडी पण होती आणि तिचा तो दिवस भागला जातो। करोनाच्या पिरियड मध्ये तुमचं काय काय? करोनाच्या पिरियडला तुम्हाला सांगतो मी स्वतः माझ्या म्हणजे आता घरी बायको माझी अशी होती की भाकरी घरचं खा तुला त्रास होतो, तर मी काय करायचो ते कुठलं तरी 5 रुपयात मिळायचं जेवण बघा, त्या 5 रुपयाचं जेवण मी माझ्या नाव त्या आधार कार्ड दाखवायला ते घ्यायचं, ते पण मी 2 जणांना वाटून द्यायचं। जे असं तुमच्यासारखा कुठला पैशावाला दिसला शिदा वाटत तुम्ही बघा मी पैशावालाच नाहीये, तर मला जे तुमच्यासारखे काही ओळखीने पत्रकार असतात मी बरे जण हो भाऊ असं करतोय आम्ही, माझ्याकडे नाव आहे, मी त्यांचे पण आभार मानतो। त्या कोरोना काळात मला त्यांनी लई आनंद दिले, मी ते वाटलं। आणि मग ह्या लोकांनी मला इथल्या स्थानिक आपला एक उमेदवार पाहिजे, तुमची पैशाची अडचण आम्ही दूर करू। अक्षरशः मला हिशोब देताना गोंधळ होतो, कारण पैसेच माझ्याकडनं लोकांनी पैसे दिले म्हणतो तुझ्या बँकेत टाकायला, आता 100 रुपये माझ्या बँकेत टाकायला लोक जाणार आहे का? ते म्हणतो भाऊ मी तुला खिशात देतोय ना, तू दे ना तिथं, म्हणजे अरे पावती मागतात राव, मला नाही ते पावतीचं काय खेळ।
तर एवढं म्हणजे अशा अडचणी येत ना, म्हणजे सामान्य माणूस बाहेरच पडू शकत नाही इलेक्शनच्या कचाड्यात पण. आणि तुम्हाला कळतं ना आमचे किती फायदे, किती फायदे, किती बंगले. मग तुम्ही मुळात मला सुरुवात इथना जो मुख्य प्रश्न, तुमचं शरीर सुदृढ असलं तर ते होणार आहे. म्हणून माझा मुख्य प्रश्न असणे की ज्या आमचा हा भाग असा दुर्लक्षित आहे, त्या ज्या योजना आहे की कटिबद्ध योजना, म्हणजे काय नियोजन करावं लागणार त्याला, की बाबा अगोदर रस्ता खोदून त्याला ड्रेन लाईन, पावसाची लाईन, लाईटची भूमिगत करणं, ह्या झाल्यानंतर माझं काम वाढते खरं. कारण ही मूलभूत गरजच पूर्ण नाही. योजना खूप आहेत की शिक्षण इथेच विलर्निंग स्कूल का व्हावं नाही, 24 तास पाणी का व्हावं नाही, जांगडेवाडी तालुक्यात त्याला आहे ज्याला किंमत आहे ऐतिहासिक, त्याचं असं सुंदर होऊ शकतं ना, सुंदर होऊ शकतं ना. पण मला सांगा, जर माझ्या घरात नीट पाणी नाही, घरात नीट ड्रेन लाईन नाही, तर मी त्या योजना काय बोलून दाखवू. स्थानिक उमेदवार दिला तर तो निधी व्यवस्थित आणू शकतो, वापरू शकतो, ज्याला थोडंफार कळते, त्याचा अभ्यास असतो, तो तुम्हाला तुमची योजना, तुमची जी आजची गरज आहे, मुख्य गरज तुमचं राहणं असं सुंदर व्हावं. तुमची जिथं राहतो तिथं तुमचा पाहुणा घरी येता यावं, नाही तर तो पाहुणा येताना म्हणतो अरे पाव घसात राहा, तू येतं नको, तर ते नाही व्हावं. आणि योजना भरपूर आहेत माझ्याकडे, पण ते योजना अंमलात आणण्याची आता परिस्थितीत नाही. जेव्हा हे होईल, हे पहिल्यांदा काम झाल्याशिवाय मी दुसरं काय देणार. कारण पाणी मध्ये उभा आहे प्रभाग क्रमांक 38, तो एवढा विखुरलेला आहे की त्याची जवळजवळ 1 लाखाच्या पुढे मतदार आहेत. आणि त्यांचे प्रश्न मी स्वतः पत्रकार सेवा फिरत असताना मला माहिती आहे, प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे आहेत. म्हणजे आता ते प्रत्येक प्रश्न मांडायचे म्हटल्यावर त्याला दिवस पुरणार नाही. काही ठिकाणी वेगळा आहे, काही वाहतुकीचा आहे, काही ट्रॉफिकचा आहे, काही पाण्याचा आहे, काही ड्रेन लाईनचा आहे, काही लाईटीचे आहेत, अशा सगळ्या समस्या निवडल्या, काही शाळेचं नियोजन नाही. अशा सगळ्या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी माणूस एकटा कमी पडणार तर ज्याच्याकडे म्हणजे जर अधिकार नसले तर. म्हणून मी उभा आहे. जे मी सर्वांना आव्हान करतो की प्रभाग येत्या 15 तारखेला सर्वांनी म्हणजे आपला मतदानाचा हक्क लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी तो करावा. आणि मला एक सामान्य माणसाचे, ज्याला कशालाही हे नसल्यामुळे की घराणेशाही वारसा वगैरे असं नसल्यामुळे, तुम्ही माझा विचार करून प्रभाग क्रमांक 38 मधले ई मधून 7 नंबर बटन दाबून गॅस सिलेंडर 25 लाखाची याला निवडून द्याल अशी अपेक्षा ठेवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय.